कशा आसात तुम्ही? मजेत ना? तर आज मी व्हिडिओ बनवतोय. काय लोक आंबे खरेदी करतात आणि हे आंब्यांवरती असे डिंकाचे डाग थोडेसे सांडलेले असतात. तर त्याच्यासाठी लोक हे आंबे खराब असतात वगैरे असं सांगतात, पण प्रत्यक्ष हे आंबे आतमध्ये खूप चांगले असतात. ते चांगले असतात की नाही हे आम्ही तुमका हे आंबो कापून दाखवते, त्याच्यावरती तुमका कळा. तसंच ह्यो असो एक आंबो असा, हे बघा, ह्याच्यावर अशी खार पडलेली असते ह्या आंब्यावरती. पण खार पडलेलो आंबो ह्यो क्लीन आंब्यापेक्षा खूप चांगलो आणि गोड लागता. तर ह्यो पण मी तुमका कापून दाखवते. ह्यो खार पडलेलो आंबो आतमधनं खूप म्हणजे चांगला फळ असता आतमधनं पण. तर ह्या फळ आमका नको वगैरे असं सांगतास तुम्ही आणि रिटर्न पाठवक वगैरे रिटर्न पाठवतो असं वगैरे सांगतास, तर तसं काय करू नको. पहिला आंबो कापा, बघा आतमध्ये वगैरे कसं होतो आणि नंतर तुम्ही आमका फोन वगैरे करा. ह्यो आता मी तुमका आंबो कापून दाखवतो. तर ह्यो आंबो मी अशी खार पडलेली आहे तोच कापून तुमका दाखवलोय. दोन बाजून आंबो चांगलो असा. तसंच डिंक सांडलेलो आंबो असा. ह्यो डिंक काय आमच्याकडे असताना आंबो असं सांडत नाही. जेव्हा ह्यो प्रोसेसमध्ये असता आंबो आणि काय काय लोकांका 40% 50% असं झालेलं आंबोळे असतात, तेव्हा ही प्रोसेस बॉक्समध्ये जेव्हा आंबो भरलो जातात तेव्हाच ही प्रोसेस होता देठ मोडण्याची. आणि ह्यो देठ मोडल्यामुळे ह्यो डिंक आंब्यावर सांडता आणि त्याच्यामुळे हे असे असं ह्यो असं डाग दिसता आंब्याचे. ह्यो तुमका मी आंबो आता कापून दाखवतोय. तर ह्यो आंबो बघा तुम्ही व्यवस्थित असा आतमधनं, पण हे फक्त बाहेरसून तुमका असं दिसतलो, पण ह्यो आतमधनं व्यवस्थित असतं. तर तुमका ह्यो व्हिडिओ आवडलो असत आणि ही माहिती महत्त्वाची आहे सगळ्यांसाठी, तर तुम्ही ही शेअर पण करू शकतात. आणि तुमका देवगड हापूस आंबो खरेदी करूचो असात तर तुम्ही माझा नंबर देतोय, बोर्डवरती माझा नंबर असा, त्याच्यावरती तुम्ही फोन करू शकता ऑर्डर बुकिंगसाठी. आणि आमच्याकडे फक्त देवगड हापूस आंबोच मिळतात, बाकी खायचे आंबे मिळत नाही. बाय.